केलं कुत्र्यानं? एवढी हाकलून राहिली तू त्याले? पाय ना, हे कुत्रे ना कुठेही घाण करून ठेवते, कुठेही हाकते, दरवाज्यात येऊन बसतात, किती वास येते बिचारे. कोणी येते जाते तर चांगलं वाटते का? का बाई, तुम्हाला काही समजत नाही काय? तुमचं घर कुठं, दार कुठं, एवढ्या दुरून चालल्या त्या कुत्र्याले पोळ्या टाकाले. ते कुत्रे नुसतं हागून ठेवते, दिवस निघाला का मला फेडा लागते. त्या कुत्र्याला हाकलून राहिली, तुम्ही पोळ्या टाकून राहिल्या, तुम्हीच कुत्र्याला त्या चटकवलं म्हणून ते कुत्रे इकडे येते. ताई, आमच्या गल्लीत की नाही कुत्रेच नाही आहे. इकडे कुत्रे दिसतात म्हणून मी इकडे आणते पोळ्या आणि टाकून देते. असं वाटते फेकल्यापेक्षा जनावराच्या पोटात गेलं तर बरं राहते म्हणून येते हो बाई मी इकडे. एवढं कुत्र्याचं प्रेम आहे, जनावराचं प्रेम आहे, तर तुमच्या घरी पोचणार कुत्रे एखादं. नको एवढी. माने करताय काऊन तुम्ही एवढा धावत येऊन राहिला? काय झालं? 2 दिवसापासून कुठे गेले होते हो तुम्ही? सगळं तुमचं घर दार सगळे दरवाजे बिरवाजे बंद होते आणि कोणीच नव्हते इकडे. रात्री बिचारे हो काय कुत्रे भुकत होते, एवढा कुत्र्याचा आवाज होता. त्या आवाजानं उठली मी, दार उघडलं, दाराच्या फटीतून असं पाहतो एक माणूस तुमच्या पायरीवर होता इथं. अन ते कुत्रे माहिती आहे का त्याच्या माग येत होते धावत आणि भुकत होते. तो एक पाऊल चढला वर, तर एक पायरी चढला का कुत्रेशे जाऊनच पडे त्याच्या अंगावर. शेवटी तो कंटाळला आणि वापस चालला गेला. त्याला चोरी करायला जाऊच नाही दिलं कुत्र्यानं. तेव्हा तो गेला, तेव्हा कुठं कुत्र्याचं भुकणं बंद झालं आणि तेव्हा कुठं मी झोपली. माय होय का हो? माय पायऱ्यावर होता? कोण होय तो? आता मी कसं सांगू कोण होता? तर त्यानं तोंडाले असं काळं बांधलेलं होतं, असा उंच उंच होता आणि ह्या चांगला लठ्ठ होता. नुसतं घाबरली बिचारे हो. तो माझ्या घरात येऊन राहिला होता का? माय बरं झालं कुत्रे होते बाई, तर त्याला हाकलून लावलं, नाही तर माझ्या घरात आला असता बाई तो. काय म्हणू बाई, कुत्र्यामुळं तुमच्या घरात चोरी होता होता वाचली की नाही? हो बाई, तुमचंच बरोबर आहे, म्हणूनच तुम्ही कुत्र्याला पोळ्या टाकता हो. आले म्हणतात वफादारी. तुम्ही कुत्र्यांना हाकलता, पण माणसापेक्षा हे कुत्रेच इमानदार असतात. बरोबर आहे तुमचं. यांना पगार नाही पाहिजे, फक्त 2 पोळ्या दिल्या ना तरी ते खुश होतात. आणि कोणत्या अनोळखी माणसाला फटकूही देत नाहीत. हो बाई, खरं आहे तुमचं. आता मी आहे ना कुत्र्यासाठी पोळी आणतो आणि त्याला आवाज देतो, ए रे मोती लो 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 लो. बरं आपण काय माय कुत्रेली बोलावता येऊन राहिला ह्या बाईले. कुत्रीने बोलवता येते यायले. कुत्र्याला असं थोडी बोलवा लागते, असं बोलवा लागते. लो 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 लो. पाय कशी उडून राहिले.